सो पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत गणेशाची थीम ठेवलेलं चित्रप्रदर्शन सध्या बालगंधर्व कलादालनात सुरू आहेत। शिल्पकार खटावकर सर माझ्यासोबत आहेत। पुणे फेस्टिवलसोबत गेले अनेक वर्ष ते जोडलेले आहेत। ते म्हणतात की मी पहिला फेस्टिवल आणि आत्ताचा 36वा फेस्टिवल यालाही ते जोडलेले। खटावकर सर काय सांगाल तुम्ही, हे चित्रप्रदर्शन कसं वाटलं? एक तर सर्वप्रथम मी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो ह्या पुणे फेस्टिवलच्या सर्व संयोजकांचे की खऱ्या अर्थाने त्यांनी आज ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून चित्रकारांचा सहभाग ह्या गणेश फेस्टिवलमध्ये आणलेला आहे। त्यांचा सहभाग आता झालेला आहे। 14 विद्या 64 कलांचा हा देव, त्याच्यामध्ये संगीत, नृत्य, नाट्य, चित्र आणि शिल्प ह्या जर कलांचा विचार केला तर याच्यामध्ये जसा हा गणेश फेस्टिवल म्हणून सर्व कलांनी नटलेला आहे, त्याच्यामध्ये चित्रकार म्हणून चित्रकारांची उणीव भासत होती। ती आज ह्या निमित्ताने भरून निघालेली। आज चित्रकारांना आणि शिल्पकारांना ह्या गणेश फेस्टिवलमध्ये स्थान दिलं गेलेलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ह्याच चित्रकार शिल्पकारांच्या माध्यमातून हा पुणे गणेश फेस्टिवल अतिशय वेगळ्या पद्धतीने नटणार आहे, हे ह्या निमित्ताने मी नक्की सांगू इच्छितो। आणि मगाशीच आपल्याबरोबर पुणे फेस्टिवलचे संयोजक अभयजी छाजेड साहेब इथं आपल्यामध्ये आले होते आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केले कलाकारांना की निश्चितच आता इथून पुढच्या काळामध्ये चित्रकार आणि शिल्पकारांचा सहभाग खऱ्या अर्थाने ह्या गणेश फेस्टिवलमध्ये केला जाणार आहे, इतकं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे। आणि त्यामुळं आम्ही सारे कलाकार आता खरोखरीच भारावून गेलेलो आहोत की ह्या गणेश फेस्टिवलमध्ये, पुणे गणेश फेस्टिवलमध्ये कलाकारांचा, चित्रकारांचा, शिल्पकारांचा खऱ्या अर्थाने आता सहभाग होणार आहे। आणि त्या पद्धतीने अशा प्रकारची प्रदर्शनं आज हे फक्त बालगंधर्व कलादालनात भरलेले आहे। पुढच्या वर्षीच्या गणेश फेस्टिवलमध्ये कदाचित अशी प्रदर्शनं पुणे शहराच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण वेगवेगळ्या भागांमधल्या कलादालनांमध्ये भरलेलं आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्या पद्धतीने आम्ही चित्रकार शिल्पकार लोक खरोखरच आम्ही आमच्या कलाकृती, त्यांचं सादरीकरण ह्या गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून निश्चित आम्ही करू। आणि ह्या गणेश फेस्टिवलच्या सर्व संयोजकांना मी खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की तुलसी आर्ट फाउंडेशनसारख्या एका संस्थेला की गेले अनेक वर्ष ह्या कलाक्षेत्रात काम करते, ते वेगवेगळ्या कलाकारांना एक प्रोत्साहन देण्यासाठी वेगळं उत्तम प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देतात। अशा तुलसी आर्ट फाउंडेशनचे सुरेश लोणकर त्यांनी ज्या पद्धतीने, ज्या मेहनतीने आज हे सगळं घडवून आणलेलं आहे, तर निश्चितच त्यांचे खूप खूप आभार मानतो। आणि या निमित्ताने जे आज पुण्यामधले सर्वात सिनियर आणि ज्येष्ठ असे मानणारे गुरुवर्य आदरणीय मुरली लाहोटी सर यांचा या निमित्ताने एक छोटासा का होईना त्यांच्या वयाच्या 85व्या वर्षी आम्हाला त्यांचा सत्कार करायला मिळाला, हेही आम्हा कलाकारांच्या दृष्टीने एक फार महत्त्वाचं वाटतं असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते। जय गणेश, जय गणेश, जय गणेश।